आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। तमिळनाडूमध्ये थलपती पर्वाला सुरुवात। चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर शपथविधी सोहळा संपन्न। तमिळनाडूच्या पहिल्यांदाच पिगेर द्रविडी मुख्यमंत्री। सी जोसेफ विजयसह 9 आमदार मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे। के.जी. अरुणराज, निर्मला कुमार, टी.के. प्रभू आणि एस. कीर्तन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। विजय थलपतींच्या ऐतिहासिक शपथविधीला राहुल गांधींची उपस्थिती। विजय थलपती यांना काँग्रेससह सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययूएमएलचा पाठिंबा। 121 आमदारांच्या पाठबळावर विजय थलपती यांचा शपथविधी। टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेला एएमएमके पक्ष आक्रमक। आमच्या आमदाराचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं। एएमएमकेचा दावा। पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन तक्रार दाखल करणार। 3 तास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत तोडगा नाही। दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी घेणार। होंदू करात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोरे जाणार। वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिकमध्ये दाखल। सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। दमानी यांचा आरोप, तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या ते समोर आलं पाहिजे, दमानी यांची मागणी। रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीमध्ये सर्व माहिती समोर येईल। आणखी कोणी यात सहभागी आहे का, एसआयटी चौकशीमध्ये स्पष्ट होईल। खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया। खरातकडून माहिती घेऊन एन्काउंटर होणार। खरात प्रकरणामध्ये 4 मंत्र्यांचा समावेश। नाना पटोलेंचा आरोप, तर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार। पटोलेंची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। शाईफेकीबाबत सविस्तर माहिती देत चर्चा। प्रतिगामींच्या विरोधातला लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार, लवांडेंची भूमिका। मला पिस्तूल दाखवून धमकावलं, जीव मारण्याचा प्रयत्न झाला, विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी। दरम्यान विकास लवांडेंनी संबंधित घटनेची माहिती शरद पवारांना दिली। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर शिकलफेक केल्यानं शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्यानं वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची टीव्ही 9ला प्रतिक्रिया। नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचे कुटुंब आक्रमक। पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूकमोर्चा काढणार। बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवनपर्यंत मोर्चा काढला जाणार। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढणार। मीरा भाईंदरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद। दुरुस्तीच्या नावाखाली शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय। पुतळा हटवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं। पुतळा हटवल्यास शिवसैनिकांशी गाठ पडेल। मंत्री प्रताप सरनाईकांचं आयुक्त आणि महापौरांना पत्र। निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही। एफआयआर दाखल होण्याआधीच तिची बदली। निदा खानवरील आरोप कोर्टामध्ये टिकणार नाहीत। ओबीसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण। महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 2 नंबरला। उत्तर प्रदेशनंतर महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात। नाना पटोलेंची टीका, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ड्रग्ज विक्री सुरू, पटोलेंचा आरोप। पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या वाहनाला अपघात। सुळेंच्या वाहनाला मागून येणाऱ्या गाडीची धडक, सगळे सुखरूप, सुळेंची माहिती। दरम्यान सुप्रिया सुळेंच्या अपघातावर पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील मानेंनी शंका व्यक्त केली आहे। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ। पेट्रोलच्या दरामध्ये 14 रुपये 92 पैशांनी वाढ, तर पेट्रोलचे दर 415 रुपये प्रति लिटरवर। डिझेलच्या दरामध्ये 15 रुपयांनी वाढ झाल्यानं डिझेलची किंमत देखील 415 रुपयांवर। जळगावच्या 40गावमध्ये डिझेल तुटवड्यानंतर काही पेट्रोल पंपांवर पुरवठा पुन्हा सुरू। मालवाहतूक, शेती आणि प्रवाशांना दिलासा। पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात 587 रिक्षाचालक मराठी परीक्षेमध्ये नापास। मीरा भाईंदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचपणी केली। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। 15 मे पूर्वी इमारती, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची तपासणी पूर्ण केली जाणार। धोकादायक शाळांना तातडीनं पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना। 5 वेळा वाहतुकीचा नियम मोडल्यास लायसन्स होणार रद्द। 1 वर्षामध्ये 5 वेळा नियम मोडल्यास कारवाई। आरटीओकडून लायसन्स आणि वाहन नोंदणी कायमस्वरूपी रद्द होणार। पुणे विद्यापीठानं शिक्षक भरतीचा आकडा न गाठणाऱ्या महाविद्यालयांना दिला इशारा। निकष पूर्ण न करणाऱ्या कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार। या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ।
माहिती भरण्यासाठी विद्यापीठांना 18 मे पर्यंत मुदतवाढ दिली. 11वीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू होणार. 11वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेगानं सुरू. विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नसल्यानं अतिरिक्त फेऱ्या, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबवली. पीएमपी चालकांना CIRT प्रशिक्षण सक्तीचं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आतापर्यंत सुमारे 1,500 चालकांचं प्रशिक्षण पूर्ण. उर्वरित चालकांसाठी ही मोहीम युद्धपातळीवर सुरू. दर 2 दिवसांनी 45 जणांना प्रशिक्षण. पुणे विमानतळावरील प्रवासी संख्या 18,000च्या पार. गोवा, केरळम, हिमाचल आणि काश्मीरकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणी आणि प्रवासी सुविधांचं नियोजन.